नमस्कार. ही आजची अतिशय सुंदर कविता जिचं शीर्षक आहे की देवा घरी गेलेली आई. ती देवाला विनवण्या करते की माझा खाली संसार बघ किती सुखाचा होता, आणि तिला आठवण येते आणि ती देवाला सांगते की बाळ माझं बघ कसं दुधासाठी रडतंय, बोबड्या त्याच्या शब्दात माझ्यासाठी आंबाडा फोडतंय. की बाळ माझं बघ कसं दुधासाठी रडतंय, बोबड्या त्याच्या शब्दात माझ्यासाठी आंबाडा फोडतंय. लेक माझी बघ कशी दारात वाट बघत बसली. ती देवाला सांगते की खाली लेक माझी बघ कशी दारात वाट बघत बसली, गुणाची हायरे पोर माझी दारात एकटीच रुसली. बछडा माझा आता शाळेतून घरी येणार. की बछडा माझा आता शाळेतून घरी येणार, आई कुठं गेली विचारत घर डोक्यावर घेणार. नवरा माझा भोळा बाबडा आता दमून भागून येणार. ती देवाला सांगते की नवरा माझा भोळा बाबडा आता दमून भागून येणार. दमला असेल रे तो, त्याला पाणी कोण देणार. दारातली तुळस बघ कशी हिरमुसली. दारातली तुळस बघ कशी हिरमुसली, तिला पाणी नाही घातलंय म्हणून कशी सुकली. गोठ्यातली गाय बघ कशी चाऱ्याविना उभी. देवा की गोठ्यातली गाय बघ कशी चाऱ्याविना उभी, माझ्या विना चारा खात नाही रे ती कधी. सोड रे देवा सोड मला थोडा वेळ जाऊ दे. की देवाला सांगते ती की सोड रे देवा सोड मला थोडा वेळ जाऊ दे, मला माझ्या माणसांसोबत कांदा भाकर खाऊ दे. की सोड रे देवा सोड मला थोडा वेळ जाऊ दे, मला माझ्या माणसांसोबत कांदा भाकर खाऊ दे. नवऱ्याचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे, माझंही प्रेम त्यांना सांगून येते. की नवऱ्याचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे, माझंही प्रेम त्यांना सांगून येते. भेटणार नाही रे मी पुन्हा, माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते. देवा मला तुझा स्वर्ग नको, मला माझ्या स्वर्गात जाऊ दे. की देवा मला तुझा स्वर्ग नको, मला माझ्या स्वर्गात जाऊ दे, मला माझ्या स्वर्गात जाऊ दे. धन्यवाद. ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.